विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही कंबाईन परीक्षेचा, संयुक्त पूर्व परीक्षेचा सर्वजण स्मार्टली स्टडी करत असणार. मित्र हो, येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने आपण अतिशय महत्वाचा प्रश्नसंच, संभाव्य प्रश्नसंच, त्याचं सोल्युशन आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ह्या संभाव्य प्रश्नसंचाची PDF आधीच आपण दिलेली होती. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली असेल टायमिंग लावून त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. ज्यांनी सोडवले नसेल त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आधी तुम्ही टायमिंग लावून त्या पीडीएफला त्या प्रश्नांना पहिले सोडून बघा. तुमचं काय चुकतंय, तुम्हाला किती वेळ लागतोय याचा अनालिसिस करा पहिल्याने आणि मग ह्या व्हिडिओला बघा. मित्र हो, आपण आता पहिल्या उदाहरणाकडे जाऊया. पहिलं उदाहरण बघा, आपल्याला दिलेलं आहे. खालील प्रश्नांमध्ये @ कॉपीराइट ह्या काही चिन्हे खालील अर्थाने वापरलेले आहेत. तर कंपॅरिझन कोडिंग, इनइक्वालिटी जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने, त्याच्यावरील हा प्रश्न आहे. तर ह्या टॉपिक मध्ये एकूण 5 मेन सिम्बॉल आहेत की जे आपण तुलना करण्यासाठी वापरतो आणि त्यापैकी आपल्या समोर या वाक्य जेव्हा दिलेले असतात त्याचा अर्थ काढताना हे 3 सिम्बॉल लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू हे आपल्या डोळ्यासमोर आणून या वाक्यांचा मिनिंग, या नोटेशनचा मिनिंग आपण पहिल्याने काढून घेतला पाहिजे. तो कसा काढायचा ते आपण बघूया. बघा, नकारार्थी आहे, नाही वाक्य आहे या ठिकाणी. या डॉलरचा मिनिंग पहिल्याने काढूया. डॉलरचा मिनिंग आहे ए हा बी पेक्षा मोठा नाही. तो मोठा जर नाहीये तर लहान किंवा तो समान राहू शकतो, लेस दॅन ऑर इक्वल टू. मग याचा मिनिंग निघतोय लेस दॅन ऑर इक्वल टू. तसेच @ द रेटचा मिनिंग काढूया. चा मिनिंग काय म्हणतात ते, ए हा बी पेक्षा लहान नाही किंवा बी ला समान नाही. लहान पण नाही आणि समान पण नाहीये. तो जर लहान आणि समान नसेल, लहान आणि समान जर नसेल तर आपण काय म्हणणार, तो मोठा आहे, ग्रेटर आहे. नंतर बघूया पुढे हॅशचा मिनिंग जर आपण काढलं ह्या ठिकाणी मित्र हो, तर काय करतंय, ए हा बी पेक्षा लहान नाही. ए हा बी पेक्षा लहान नाही. तो जर लहान नाही तर लहान कॅन्सल झाला समजा, तर ग्रेटर किंवा इक्वल राहिला. पुढे बघूया ए कॉपीराइट बीचा अर्थ, ए हा बी पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही. मोठा नाही आणि समान नाही म्हणजेच मग काय, लेस दॅन आहे. कोणाचा मिनिंग आहे हा, कॉपीराइट या सिम्बॉलचा मिनिंग आहे लेस दॅन. पुढे बघा पर्सेंटेजचा अर्थ बघूया. ए हा बी पेक्षा लहान नाही, बी पेक्षा मोठा नाही, मग तो समान असेल. लहान पण नाही, मोठा पण नाही, म्हणजे तो काय असेल, समान असेल. अशा अर्थीने हा मिनिंग, हे नोटेशनचा मिनिंग काढून झाला कंपॅरिझन कोडिंगच्या सिम्बॉल्स मध्ये. तर आपण यांना या ठिकाणी पुट डाऊन करायचं विधानांमध्ये आणि निष्कर्षांमध्ये आणि मग आपण त्याला सोडवायचं. लक्षात घ्या, आपण हॅशचा मिनिंग काढलेला आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. @ चा मिनिंग काढलेला आहे आपण ग्रेटर दॅन. डॉलरचा मिनिंग काढलेला आहे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू. नंतर पर्सेंटेजचा मिनिंग इक्वल टू. @ चा मिनिंग ग्रेटर दॅन आणि @ चा मिनिंग ग्रेटर दॅन. जो नोटेशन, सिम्बॉलिक नोटेशन आपण काढलेले आहेत ते फक्त या ठिकाणी पुट डाऊन केले. दुसरं काम काय करायचं आपण या ठिकाणी आता, की कॉमन शोधायचे विधानांमध्ये. त्या कॉमनला पकडून सलग एक स्टेटमेंट लिहून टाकायचं पहिली गोष्ट म्हणजे. मग आता लक्षात घ्या, आपण काय करू शकतो, पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू कॉमन आहे. क्यूशी पुढे कनेक्ट करूया. क्यू ग्रेटर आर, नंतर आर लेस दॅन ऑर इक्वल टू यस इक्वल टू टी. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट फॉर्म झालं की आपण नंतर यांची तुलना करायची असते. मग आता तुलना करताना आपल्या समोर त्या 5 सिम्बॉल्सचा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक स्टडी केला पाहिजे. मग ह्या तुलना करण्यासाठी मित्र हो, एक जबरदस्त टेक्निक, एक ट्रिक आपण डेव्हलप केलेली आहे, एक लॉजिक आपण केलेलं आहे. ते लॉजिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण विस्तृत स्वरूपात हे प्रकरण एका व्हिडिओ मार्फत शिकून घेणारच आहोत, परंतु आपण या ठिकाणी बघूया की कशा अर्थीने इन शॉर्ट ते आपण लक्षात ठेवू शकतो. 5 मेन सिम्बॉल आहेत, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टू. लक्षात घ्या, आपण ह्या 2 सिम्बॉलला आपल्या लॉजिक मध्ये आपण किंग्स असं यांना नाव दिलेलं आहे, किंग्स. नंतर या दोघी सिम्बॉलला आपण आपल्या लॉजिक मध्ये सोल्जर्स असं नाव देऊया. नंतर आपण ह्या सिम्बॉलला आपण आपल्या लॉजिक मध्ये पीपल असं नाव देऊया. लक्षात घ्या मित्र हो, आपण जर या नावानुसार प्रायोरिटी ठरवण्याचा प्रयत्न केला तर ऑब्वियस आहे किंग्स कडे जास्त
महत्वाची प्रायोरिटी, 1 नंबर आपण किंग्सची प्रायोरिटी. दुसऱ्या क्रमांकाला सोल्जर येतील, तिसऱ्या क्रमांकाला आपली शेवटी बिचारी गरीब जनता, पीपल्स याची प्रायोरिटी येणार आहे. मग आता ह्या प्रायोरिटीनुसार आपण काम करायचं. जर समजा आपल्याला दिलेलं आहे ए लेस दॅन बी लेस दॅन ऑर इक्वल टू सी इक्वल टू डी, तर या तिघांमध्ये हा सोल्जर झाला, हा पीपल झाला आणि हा किंग झाला. तर मला जर ए आणि डी मध्ये रिलेशन काढायचंय तर निवड कोणाची होईल? प्रायोरिटीनुसार, त्यांच्या पॉवरनुसार. पॉवर कोणाची जास्त? किंगची जास्त. म्हणून या तिघांमधून निवड कोणाची? किंगची. ए लेस दॅन डी. अशा पद्धतीने आपण याला रिलेशन डिफाईन करू शकतो या लॉजिक प्रमाणे. दुसरा एक छोटासा कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्र हो, काय की हा जो किंग आहे लेस दॅन आणि याच्या पार्टीमध्ये दिसणारा हा लेस दॅन ऑर इक्वल टू, हा जो किंग आहे ग्रेटर दॅन याच्या सारखा याच्या पार्टीमध्ये दिसणारा हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, या दोन पार्ट्या समजा. मग आता काय होतंय आपल्याला एखाद्या एक्झाम्पल मध्ये काय सिच्युएशन येते की याच्या ऑपोजिटला हा उभा राहतो, बरोबर. नंतर या किंगच्या विरुद्ध कधी कधी विरोधी गटातला सैनिक सोल्जर उभा राहतो. तर अशा सिच्युएशन मध्ये दोघी ऑपोजिट सोल्जर एकमेकांच्या उभे टाकले, ते युद्ध करतील, ते भांडतील, ते लढतील, तेव्हा ते ब्लॉक केस तयार करतात. रिझल्ट लागू देत नाहीत तेव्हा तुलना होऊ देत नाहीत, तेव्हा काय होऊ देत नाहीत? तुलना होऊ देत नाहीत. महत्वाची गोष्ट, महत्वाचा कन्सेप्ट नोट डाऊन करून घ्यायचा मित्रांनो. आणि मग आपल्याला हे जर समजलं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट ते करता येईल. आता बघूया आपण. पहिल्याने आपल्याला टी आणि आर मध्ये बघायचंय. मग बघा, टी ह्या ठिकाणी आहे, आर ह्या ठिकाणी आहे. तर आपण ऑब्झर्वेशन करायचं त्यांच्या दरम्यान कोणते सिम्बॉल आहेत. तर लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टू, हा पीपल झाला आपल्या भाषेत, हा सोल्जर झाला, सैनिक झाला आपल्या भाषेत. तर जनतापेक्षा सैनिकाला प्रायोरिटी जास्त आहे. सो आपण म्हणू शकतो आर लेस दॅन ऑर इक्वल टू टी. पण आपल्याला टी आधी पाहिजे, आर नंतर पाहिजे. मग आपण सिम्बॉलला पण रिव्हर्स करून घ्यायचं. मग सिम्बॉलला रिव्हर्स केला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मग आपल्याला काय मिळतंय? टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर. टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर शक्यता आहे, एकतर मोठा किंवा समान आहे आरला, अशी शक्यता. ह्या निष्कर्ष आपला याच्यावरून निघतोय, विधानावरून. हा निष्कर्ष जर मला दिला असेल तर बरोबर, नाही दिला असेल तर रॉंग. मग आता बघा, हे फक्त इक्वल टू आहे, इक्वल टू हे फक्त ग्रेटर दॅन आहे, हे दोघं आपल्याला त्याला मॅच होत नाहीत म्हणून रॉंग, हे पण रॉंग, बरोबर. परंतु मित्रांनो, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. मराठी पुस्तकांमध्ये याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नाहीये मित्रांनो. तुम्ही कोणतेही मराठी पुस्तकं बघा, याच्याबद्दल माहिती नाहीये पुरेशी. हा बँकिंग मधून आलेला टॉपिक आहे, केंद्रीय परीक्षांमधून. याला आपण समजून घेऊया. याला दोघं ठिकाणी हा जर चुकीचं येतो आहे, दोघे जण चुकीचं येत आहे, पण याच्या दोघांच्या कॉम्बिनेशनने जो प्रॉपर रिझल्ट आहे तो जर मिळत असेल तर आपण त्या दोघांमध्ये आयदर ऑरचा कन्सेप्ट लावू शकतो. आयदर ऑरचा कन्सेप्ट लावू शकतो. आयदर ऑर मीन्स व्हॉट? एक तर पहिलं बरोबर किंवा सेकंड बरोबर. आयदर फर्स्ट ऑर सेकंड इज ट्रू असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणून मित्र हो, एक तर पहिलं बरोबर किंवा दुसरं बरोबर असं आपल्याला या ठिकाणी लागेल. तिसरं चेक करूया आपण आता. पी ग्रेटर दॅन आर. आपण जर बघितलं पी पासून आर पर्यंत बघितलं, हा सोल्जर हा किंग, याच्यामध्ये ऑपोजिट टाइपचे नाही येते, एकाच गटातले आहेत, म्हणून रिझल्ट लागेल तर किंगची निवड होईल. आपल्याला कळतंय पी ग्रेटर दॅन आर म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे निघतंय. आपण काय म्हणणार मित्र हो, फक्त निष्कर्ष 1 किंवा 2 आणि 3 बरोबर, 1 किंवा 2, आयदर फर्स्ट ऑर सेकंड अँड थर्ड इज राईट. म्हणजे 1 किंवा 2, 1 किंवा 2 आणि 3 बरोबर. अशा रीतीने सिंपल वेने आपल्या ह्या लॉजिकने, ह्या फंड्याने आपण याला सोडवू शकतो. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल, हे विश्लेषण क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे, कोडिंग डिकोडिंग वरचा मित्र हो. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. KATEJA म्हणजे ब्लॅक इज डार्क, ब्लॅक इज डार्क. नंतर PIT, देन SETE म्हणजे याचा मिनिंग दिलेला आहे आपल्याला, ब्ल्यू इज रेड, ब्ल्यू इज रेड. नंतर पुढे म्हणतात ते PIT, नंतर PIJA, पुढे ब्लॅक अँड ब्ल्यू, ब्लॅक अँड ब्ल्यू.
विचारलेलं आहे आपल्याला की ब्ल्यू साठी कोणता संकेत येईल, कोडिंग कोणती येणार आहे, ब्ल्यू या शब्दाकरता कोडिंग फाइंड आउट करायची आहे, ब्ल्यू या शब्दाकरता कोडिंग फाइंड आउट करायची. मग अशी मांडणी झाल्यानंतर त्या शब्दाला जर आपण फोकस केलं, ब्ल्यू इथं पण आहे सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये, मग असं संकेत बघायचा, अशी कोडिंग बघायची, असा कॉमन वर्ड बघायचा की जो वरती पण आहे सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये पण आहे, मग तो त्याला मॅच होईल. मग आता बघा PIT या ठिकाणी आहे आणि PIT ह्या थर्ड स्टेटमेंटमध्ये देखील आहे, म्हणून तो कॉमन ब्ल्यू इथं कॉमन आहे, या वाक्यामध्ये PIT कॉमन आहे, म्हणून ब्ल्यू साठी PIT असेल. सो याचा आन्सर आहे सेकंड. अशा रीतीने आपण ह्या उदाहरणाला सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो दिशा या प्रकरणावरती अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो. आणि हा प्रश्न जर तुम्ही बघितला आणि मागच्या कंबाईनला आलेला प्रश्न बघा, त्याच्याच टाईपचा त्याच स्वरूपाचा प्रश्न मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. जर अशा पद्धतीने पुन्हा प्रश्न आला तर तुम्हाला आपल्या ट्रिकचा फायदा व्हायला पाहिजे, तुमचं कमी वेळेत काही सेकंदात उत्तर यायला पाहिजे, म्हणून पुन्हा आपण अशा पद्धतीने प्रश्न तो एकदा बघतो मित्रांनो. याचा कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर मी मागेच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याला नक्की बघा, तुम्हाला डिटेलमध्ये ह्या प्रश्नाचं याचा कन्सेप्ट कळून जाईल दिशाज्ञान चाचणीचं. मित्रांनो बघा, कपिल हा सुरुवातीला उत्तर दिशेकडे 60 मीटर अंतर चालत गेला, नंतर त्याने उजवीकडे वळण घेतले व 40 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा त्याने उजवीकडे वळण घेतले व 60 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा त्यातून त्याने डावीकडे वळण घेतले व 120 मीटर अंतर चालत गेला. मित्रांनो पुढे बघूया मित्रांनो, पुन्हा त्याने त्यातून डावीकडे वळण घेतले, 120 मीटर अंतर चालत गेला आणि शेवटी मित्रांनो अजून परत त्याने डावीकडे वळण घेतले, तो 80 मीटर अंतर चालत गेला. तर शेवटी कपिलचा चेहरा कोणत्या दिशेकडे आहे? ह्या प्रकारच्या उदाहरणामध्ये त्याचं लास्ट मोमेंटचं फेसिंग कोणत्या डायरेक्शनला आहे, कोणत्या दिशेला तो बघतोय, अशा पद्धतीने लास्टची लाईन असते मित्रांनो. अंतर ह्या प्रकारच्या उदाहरणामध्ये विचारलेलं नसतं, मग तेव्हा फक्त आपण वळण काउंट करायचे. लक्षात ठेवा, एका उजव्या वळणाला म्हणजे एका राईट टर्नला एक लेफ्ट टर्न, एक डावे वळण कॅन्सल करेल आपल्या ट्रिकनुसार. तुम्हाला डिटेल त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही एकदा मागच्या व्हिडिओला बघा, तुम्हाला नक्की कळून देईल. फक्त ते शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, राईटला लेफ्ट, उजव्या वळणाला डावे वळण मित्रांनो कॅन्सल करणार आहे. मग आपण तशा पद्धतीने जाऊया. उजवीकडे बघा मित्रांनो, ह्या उजवीकडेला या डावीकडेने कॅन्सल करतो, या उजवीकडेला या डावीकडेने कॅन्सल करतो. पुन्हा एकदा शिल्लक काय राहिला मित्रांनो? डावीकडे शिल्लक राहिला मित्रांनो. आता काय करायचं की जी दिशा पहिली होती आपली, तो कुठे गेला होता? उत्तरेकडे. मग उत्तरेच्या डावीकडे आपल्याला माहिती पाहिजे कोणती दिशा आहे. उत्तरेच्या डावीकडे, उत्तर समोर मित्रांनो, डावीकडे पश्चिम दिशा असते मित्रांनो. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम मित्रांनो. जर उत्तरेच्या उजवीकडे म्हटलो असतो, बघा उत्तरेच्या उजवीकडे म्हटलो असतो, तिकडे पूर्व दिशा असते, परंतु इकडे मित्रांनो पश्चिम दिशा असते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पश्चिम आहे. पटकन मित्रांनो असे प्रश्न पाहत असताना डावीकडेला उजवीकडे कॅन्सल करा, काय शिल्लक आहे ते त्या रिस्पेक्टिव्हच्या डायरेक्शनने बघा मित्रांनो. आपलं काम अतिशय सोपं आहे, काही सेकंदात. ज्या ठिकाणी बाकी विद्यार्थी मित्र डायग्राम काढत बसतील तेवढ्यात वाचताच क्षणी तुमचं उदाहरण सॉल्व्ह झालं पाहिजे मित्रांनो. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. मित्रांनो पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि अतिशय IMP टॉपिक मित्रांनो, तर्क व अनुमान, ज्याच्यावरती प्रश्न येण्याची जास्त संभाव्यता ह्या परीक्षेला आहे म्हणजे आहे मित्रांनो. तर याच्यावरती प्रश्न सर्व यम हे यन आहेत. बघा मित्रांनो, विधाने दिलेली आपल्याला. पहिलं काम काय करायचं? विधानांवरून व्हेन डायग्राम काढायचं मित्रांनो. व्हेन डायग्राम काढताना बेसिक म्हणजे बेसिकच डायग्राम काढायची मित्रांनो. जे दिलंय ना विधानांमध्ये त्या पद्धतीने वागा, फक्त त्या पद्धतीने डायग्राम काढायची. आणि नंतर मित्रांनो निष्कर्ष तपासायची. आता कशा पद्धतीने आपण ते समजून घेऊया. सर्व यम हे एन आहेत. मग बघा मित्रांनो, सर्व यम हे एनच्या सेटमध्ये मी ड्रॉ केली. पुढे बघा, काही पी हे यन आहेत, काही पी मित्रांनो हे यन आहेत म्हणे. नंतर सर्व ओ हे पी आहेत, सर्व ओ मित्रांनो पी मध्ये जातील. मग बघा आता त्यांनी काय म्हटलं लक्षात घ्या. त्यांनी काय दिलेलं होतं? सर्व ओ हे पी आहेत. मग सर्व ओ काढताना हा ओचा सेट समजा. सर्व ओ मी कुठे दाखवले? पी मध्ये दाखवले मित्रांनो. मी या ठिकाणी पण काढू शकलो असतो ओला, पण त्याच्याने काय झालं असतं? हा जो एनचा सेट आहे ना त्याच्यामध्ये ओचा सेट गेला असता. ओ आणि यांचा काही संबंध विधानांमध्ये दिलेला नाहीये. मग त्यांनी जे सांगितलेलं आहे ना त्याप्रमाणे डायग्राम काढणं म्हणजे याला म्हणतो आपण बेसिक डायग्राम काढणं.
तर अशी काळजी घ्या, तुमचं उत्तर कधी चुकणार नाही ह्या प्रश्नांमध्ये मित्रांनो. लक्षात घ्या, डायग्राम काढून झाल्यानंतर विविध निष्कर्षांकडे जायचं. मित्रांनो बघा, आहेत आणि आहेत दोन प्रकारची होकारार्थी विधाने आहेत. ज्या विधानांमध्ये होकारार्थी शब्द असतो त्यांच्यासाठी अतिशय सोपं काम असतं, डायग्राम बघायची, त्यांना वाचायचं. डायग्राम मध्ये दिसेल तर बरोबर, डायग्राम मध्ये नाही त्या प्रकारे दिसत असेल तर चुकीचं. मित्रांनो बघूया आपण आहेत वाली निष्कर्ष दोघी. काही पी हे यम आहेत, काही पी चा भाग हा यम मध्ये गेलेला दिसतोय का मित्रांनो? नाही दिसत आहे मित्रांनो, सो चुकीचं आहे मित्रांनो हे. पुढे बघा मित्रांनो, एकही ओ हे यन नाही, एकही ओचा भाग हा खरोखर यनला लागलेला नाही. आपण नाहीच्या वाक्याकडे थोड्या काही सेकंदानंतर येऊया मित्रांनो. पहिले आपण आहेत वाला घेऊन घेऊया. काही यम हे पी आहेत, काही यम हे पी आहेत का? डायग्राम मध्ये दिसेल तर ते आहेतचे आपण बरोबर घ्यायचे, नाही दिसलं तर चुकीचं घ्यायचं. यमचा भाग पीला टच झालेला नाहीये म्हणून हे चुकीचं आहे. आता आहेत आपण दोघी रॉंग ठरवली. पुढे बघा मित्रांनो, एकही ओ हे यन नाही, एकही ओचा भाग यन नाही असं ते म्हणत आहेत, सध्या दिसतंय मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा नाही नकारार्थी जेव्हा असेल ना, तेव्हा ह्या ओ आणि यन हे दोन सेट जे असतील यांच्यामधल्या ईच अँड एव्हरी पॉसिबिलिटीज आपल्याला चेक करावे लागतील. म्हणजे कसं मित्रांनो, की हा ओ जर मी इथं काढला तर हे खरोखर बरोबर होतंय का हे पण मला तपासून घ्यावं लागेल. मी ह्या ओला जर इथं काढला असता तर ते बरोबर येणार आहे का हे मला चेक करावं लागेल. मग मित्रांनो आपण बघूया, परत एकदा वाचूया. समजा ओ मी इथं घेतलेला आहे, आता तो यनला लागलेला आहे. आता याला वाचूया आपण या वाक्याला. एकही ओ हे यन नाही, एकही ओ यन नाही. मित्रांनो हा ओचा भाग यन गेला झाला आहे, तर ह्या शक्यतेमध्ये हे वाक्य जर वाचलं तर हे बरोबर ठरत नाही मित्रांनो, म्हणून हे चुकीचं आहे मित्रांनो. जनरली नाहीचे वाक्य रॉंग असतात, परंतु आपण कन्सेप्च्युअली त्यांना चेक करू शकतो अशा रीतीने. तर आपले तिघी हे निष्कर्ष चुकीचे आलेले आहेत मित्रांनो. सो मित्रांनो आपलं इथं पर्याय क्रमांक 1 एकही नाही बरोबर अशा रीतीचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं होतं मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. महत्वाची सूचना सर्वांना की आपले सर्व कोर्सेस अंकगणित बुद्धिमत्ताचे मित्रांनो आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍप्लिकेशनवरती उपलब्ध झालेले आहेत. राज्यसेवा सीसॅट पासून आपण 1 डे रिव्हिजन बॅचेस, आपल्या सरळ सेवेच्या बॅचेस, आपल्या कंबाईन साठी कोर्स मित्रांनो मॅथ रिझनिंगचा उपलब्ध झालेला आहे. तुम्ही ऍप्लिकेशनला व्हिजिट करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो. तुम्हाला काही कोणत्याही प्रकारची क्युरी असेल तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकतात. मॅथ रिझनिंग विषया रिलेटेड तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा डाऊट असेल मित्रांनो तर तुम्ही माझ्या ह्या नंबरवरती टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मला शेअर करू शकता मित्रांनो. चला मित्रांनो आपण पुढचे प्रश्न घेऊ बघूया. लक्षात घ्या मित्रांनो, वयवारी महत्वाच्या प्रकरणावरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. बघूया आपण काय म्हटलेलं आहे. 10 वर्षापूर्वी ए व बी या ठिकाणी लिहून घेतोय मित्रांनो मी. 10 वर्षापूर्वी ए व बी याच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. 12 वर्षानंतर मित्रांनो 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होते. तर 5 वर्षापूर्वी एचे वय किती? मित्रांनो ही जी लाईन आहे ना लास्टची, ही फार महत्वाची असते या प्रकारच्या प्रश्नांसाठी. अतिशय महत्वाचा प्रकार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मी अतिशय सोपी ट्रिक ह्या प्रश्नाकरता देखील देणार आहे. अनेक जण तुम्हाला सांगतात की पर्यायावरून तुम्ही चेक करू शकतात. मित्रांनो पर्यायाची ऑप्शनची ट्रिक सर्व ठिकाणी लागेल असं नसतं. तुक्का लागला तर लागला अशा पद्धतीने ते असतं. म्हणून मित्रांनो आपल्याकडे ट्रिक्स पाहिजे, परंतु त्या कन्सेप्च्युअल पाहिजे मित्रांनो. तुमचे कन्सेप्ट जेवढे क्लिअर असतील तेवढ्या ट्रिक्स तुम्हाला सोप्या वाटतील आणि त्या कन्सेप्टनुसार तुम्ही त्या ट्रिक्स वापरू शकतात मित्रांनो. म्हणून मी काय सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो या ट्रिक मधला. लक्षात घ्या मित्रांनो, जर 2 गुणोत्तर उदाहरणामध्ये असतील तर मित्रांनो त्यांची अशी मांडणी आपण करून घ्यायची सर्वप्रथम. नंतर मित्रांनो त्यांचा फरक बघायचा. 3 आणि 5चा फरक 2 भाग, 7 आणि 5चा फरक 2 भाग. मित्रांनो मी यांना भाग मध्ये म्हणतोय, 5 भाग, 3 भाग, 7 भाग, 5 भाग अशा पद्धतीने मी यांना संबोधतोय. मग आता याचा फरक जो आहे 2 भागचा आहे, याचा फरक 2 भागाचा आहे. जर वरच्यांचा आणि खालच्यांचा फरक, आडवा फरक जर सारखा येत असेल मित्रांनो तर यांचा व्हर्टिकल गॅप हा देखील सारखा असतो.
3चा 5 झाला खाली, 2 भाग वाढलेत मित्रांनो गुणोत्तराचे. 5चा 7 झाला खाली मित्रांनो, 2 भाग वाढलेत मित्रांनो गुणोत्तराचे. मग उभा गॅप पण सारखाच वाढलेला, मग तुलना करायची मित्रांनो, 2 भाग वाढले. पहिल्या गुणोत्तरामध्ये पहिल्या भागापेक्षा इथं वाढ झाली 2 भागांची. मग का वाढ झाली मित्रांनो, लॉजिक बघा. किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. आणि किती वर्षानंतर मित्रांनो? 12 वर्षानंतर. मग 2 भाग वाढले, म्हणून या गॅपला आपण एकत्र करायचं. सिंपल आहे मित्रांनो. मी समजा 2000 ह्या वर्षामध्ये आहे, तर मी जर म्हटलो तुम्हाला 10 वर्षापूर्वी, तर मला 1990चा विचार करावा लागेल. आणि जर मी म्हटलो 12 वर्षानंतर, तर मी 2000च्या पुढे 2012 मध्ये जाईल मित्रांनो. म्हणून मित्रांनो हा जो गॅप यांचा क्रिएट होतोय मित्रांनो, हा किती वर्षांचा होतोय? 10 वर्ष मागे आणि हा 12 वर्ष पुढे, 22 वर्ष मित्रांनो. तर मग इथं तुलना करताना आपल्या ट्रिकनुसार लक्षात ठेवा की हे 10 आणि 12 एकत्र करायचे. 2 भाग म्हणजे मित्रांनो 22 वर्ष. 2 भाग म्हणजे जर 22 वर्ष आहेत, तर 1 भाग कितीचा, असा प्रश्न स्वतःला विचारायचा मित्रांनो. 2 भाग जर 22 वर्ष आहेत, गुणोत्तराचे 2 भाग झाले 22 वर्ष, तर गुणोत्तराचा 1 भाग मित्रांनो 11 वर्ष होतोय. गुणोत्तराचा 1 भाग मित्रांनो 11 वर्ष होतोय. मग आपलं काम झालं मित्रांनो. ज्या ठिकाणी बाकी मास्तर लोक एक्स मानून सोडवतात गुणोत्तराने वैवाराची उदाहरणं, त्या ठिकाणी आपण आपल्या कन्सेप्टने सोडवतो. गुणोत्तराच्या उदाहरणांमध्ये एक्स न मानता आपण नेहमी फोकस ठेवायचा 1 भागाची किंमत शोधण्यावरती मित्रांनो. तर लक्षात घ्या, 1 भाग 11 वर्ष आहे, तर 10 वर्षापूर्वी ए किती होऊन जाईल? ए 3 भागांमध्ये आहे. बघा लक्षात घेते, लिहून घेतोय मी. 10 वर्षापूर्वी मित्रांनो, 10 वर्षापूर्वी ए हा किती भागांमध्ये आहे? 3 भाग. आणि 1 भाग 11 वर्षाचा आहे, तर 3 भाग मित्रांनो 11 त्रिक 33 वर्ष. 11 त्रिक 33 वर्ष. आपल्याला विचारलेलं काय? 5 वर्षापूर्वी याचे वय काय? मी किती वर्षापूर्वी काढलं ते महत्वाचं. मी 10 वर्षापूर्वी काढून घेतले मित्रांनो. मला विचारलेलं होतं 5 वर्ष, मला 5 वर्ष मागे जायचं होतं, पण मी 10 वर्ष मागे गेलोय. म्हणजे काय मित्रांनो, मी अजून ऍडिशनल 5 मागे गेलेलो आहे मित्रांनो. मी ऍडिशनल 5 वर्ष मागे गेलेलो आहे मित्रांनो. बरोबर, 10 वर्ष आहे. मग मी याच्यामध्ये मित्रांनो 5 वर्ष मिळवेल. मला फक्त 5 वर्ष मागे जायचं होतं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 38 वर्ष. याचं उत्तर आहे मित्रांनो 38 वर्ष. तर याचं उत्तर पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेलं नाहीये, म्हणून यापैकी नाही, ह्या पर्यायाला सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, मी पुन्हा एकदा रिपीट करतो ह्या टेक्निकला. पहिले मांडणी करायची, खाली मांडणी करायची. 2 भाग फरक आला यांचा गॅप एकत्र केला. 2 भाग बरोबर 22 वर्ष, 1 भाग बरोबर 11 वर्ष आला मित्रांनो. दोघी साईडला 2 ने भाग दिला. 2 भाग जर 22 होते, 1 भाग 11 वर्ष आला. मग 11ने आपल्याला ए बद्दल विचारलं होतं, म्हणून 10 वर्षापूर्वी 11 त्रिक मित्रांनो 33 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी मित्रांनो 33 वर्ष आहे, पण मला 5 वर्षापूर्वीच विचारलेलं होतं, म्हणून मी 5 वर्ष मागे जायला पाहिजे होतं. मी 10 वर्ष मागे गेलेलो होतो, म्हणून मी 5 वर्ष थोडं पुढे आलो, 5 वर्ष वाढवून घेतली, 38 वर्ष मित्रांनो. तुम्ही यालाही गुणू शकले असते. 11 5 55 वर्ष मित्रांनो, पण हे कधी झालं? 12 वर्षानंतर मित्रांनो. ज्या पूर्वी विचारलंय ना, म्हणून आपण पूर्वीच्या गुणोत्तरालाच गुणून घ्यायचं. अशा रीतीने आपल्याला ह्या प्रश्नांना सोडवता यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये नसेल तरी पण आपल्याला ते लॉजिक आपलं क्लिअर पाहिजे, असा माझा नेहमी प्रयत्न असतो मित्रांनो, की तुम्हाला ऑप्शन व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या ट्रिक्स देखील माहिती पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका पाण्याच्या टाकीस 4 नळ असून पहिल्या 3 नळांनी ती अनुक्रमे 12, 15 व 20 तासात पूर्णपणे भरते. मात्र 4थ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते मित्रांनो. जर 4ही नळ एकत्रित सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? मित्रांनो, तुम्ही 2 नळवाले प्रश्न बघितले असतील, 3 नळवाले बघितले असतील, इथं 4 नळ आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी सर्व फॉर्म्युले फेल जातात मित्रांनो. मग इथं फक्त आपलं लॉजिक आणि आपलं कन्सेप्ट वर्क करतं मित्रांनो. तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, काम आणि पाण्याच्या टाकीवर नळवर उदाहरण सोडवायचे असतील तर आपल्याला कन्सेप्टनुसार सोडवलं तर आपल्याला कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर आपण त्याला सोडवू शकतो मित्रांनो. ह्या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला लसावी तोंडी काढता येणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, 12 नंतर 15 आणि 20 जो खाली करणारा नळ आहे
तो 6 तासात रिकामी करतो, हे सर्व भरणार आहे म्हणून यांना पॉझिटिव्ह घेतलं. जो खाली करतो मित्रांनो त्याला निगेटिव्ह घ्यायचं मित्रांनो, त्याला ऋण संकेत आपण या ठिकाणी दाखवायचं मित्रांनो. आता मित्रांनो ह्या सर्व संख्यांचा यांचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे यांनी ज्या संख्येला भाग जाईल अशी लहानात लहान संख्या, मग मोठी संख्या यांच्यापैकी पकडायची कोणती तरी. मग यांच्यापैकी मोठी संख्या 20 आहे. 20च्या पाड्यामध्ये अशी कोणती संख्या मिळेल की जिला या सर्वांनी भाग जाईल. तर 20 त्रिक 60 मित्रांनो, तर यांचा लसावी आहे, यांचा लसावी मित्रांनो 60. तर असं समजून घ्यायचं की जी टाकी भरायची आहे आपल्याला ती 60 लिटरची टाकी आहे. तिची क्षमता, तिची कॅपॅसिटी मित्रांनो ती 60 लिटरची आहे मित्रांनो. मग मित्रांनो आता आपण काय करूया, प्रत्येक नळाबद्दल विचार करूया. हा 12 तासात भरतो, ओके, नंतर हा 15 तासात भरतो, हा 20 तासात आणि हा 6 तासात रिकामी करतो. या प्रत्येकाची क्षमता काढायची, याची कॅपॅसिटी काढायची. 12ने याला भाग दिला तर 5 लिटर प्रति हवर याची क्षमता निघेल पहिल्या नळाची. दुसऱ्या नळाची काढायची, 15ने भाग दिला आपण, 15 चौक 60, 4 लिटर प्रति हवर याची क्षमता. 20ने भाग दिला मित्रांनो, 20 त्रिक 60, 3 लिटर प्रति हवर याची क्षमता. 6ने भाग दिला मित्रांनो, 6 10 60, -10 लिटर हा तासाला खाली करतो मित्रांनो. हे भरतात तासाला, हा तासाला 5 लिटर भरतो, हा तासाला 4 भरतो, हा तासाला 3 भरतो आणि हा तासाला खाली करणार रड तासाला 10 लिटर खाली करतो मित्रांनो. आता 4ही नळ एकत्र सुरू करायची आपल्याला आणि मग काय होईल तर 4ही नळ एकत्र सुरू केलं तर टाकी किती वेळात भरेल. टाकी किती लिटरची मानली आपण, 60 लिटरची मित्रांनो. तर लक्षात घ्या, 4हींना सोबत सुरू करूया. याचे 5, याचे 4 9 आणि याचे 3 12 मित्रांनो. 12 मधून 10 गेले, 12 मधून 10 जर गेले मित्रांनो 2 राहतील, म्हणजे धन 2 मित्रांनो. धन आले तर टाकी भरेल, ऋण आले असते तर टाकी रिकामी झाली असते सर्वांनी मिळून. मग टाकी भरली जाते तासाला 2 लिटर ह्या क्षमतेने. टाकी किती लिटरची आहे, 60 लिटरची. मग मित्रांनो या 60ला या त्यांच्या क्षमतेने भाग द्यायचा. 60ला 2ने भाग दिला तर त्यांना टाकी भरायला एकत्रितपणे 30 तास लागतील. किती तास लागतील मित्रांनो, 30 तास लागतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. आय होप तुम्हाला ही टेक्निक सोपी वाटली असेल आणि नक्कीच समजली असेल मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, नाते संबंधावरचा प्रश्न मित्रांनो. अतिशय महत्वाचा टॉपिक, अतिशय महत्वाचा प्रकार त्याच्यामधील मित्रांनो. लक्षात घ्या, या ठिकाणी या प्रकारांमध्ये पण आपल्याला कोडिंग असते. गुणिला A गुणिला B, जेव्हा 2 सिम्बॉल मध्ये 2 याच्यामध्ये अक्षरामध्ये हा सिम्बॉल याचा अर्थ दिलाय A हा B चा भाऊ आहे. म्हणजे मित्रांनो 2 याच्यामध्ये गुणाकाराचा सिम्बॉल आला तर लक्षात घ्यायचं पहिला व्यक्ती दुसऱ्याचा भाऊ असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, भागीला सिम्बॉल असेल तेव्हा A ही B ची बहीण आहे. पहिली व्यक्ती जेव्हा भागीला सिम्बॉल असेल तेव्हा मित्रांनो पहिली व्यक्ती दुसऱ्याची काय होणार आहे, बहीण होणार आहे मित्रांनो. तिसरं बघा मित्रांनो, प्लस सिम्बॉल असेल, प्लस सिम्बॉल जेव्हा असेल A हे B चे वडील आहेत मित्रांनो. काय आहेत, वडील आहेत. मग मित्रांनो जर पहिला व्यक्ती दुसऱ्याचा वडील असणार आहेत अशा रीतीने आपण या ठिकाणी त्यांना समजू शकतो. मायनस सिम्बॉल जेव्हा असेल तेव्हा आई मित्रांनो, मायनस सिम्बॉल असेल तेव्हा पहिली व्यक्ती दुसऱ्याची आई लागेल असं आपण या ठिकाणी डिफाईन करू शकतो. मग मित्रांनो विचारलेलं काय तर यस ही व्यक्ती ही भाची आहे कोणाची, आरची. हे कोणत्या विकल्पाने म्हणजे कोणत्या पर्यायाने व्यक्त होते, कोणत्या पर्यायाने व्यक्त होते. काय आहे मित्रांनो, यस ही व्यक्ती. कोणत्या व्यक्तीबद्दल विचारलेलं आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. यस ही भाची आहे. काय मित्रांनो, भाची. मग आता ह्या नात्यांवरनं अशा प्रकारच्या पर्यायाला जर आपल्याला सोडवायचं असेल तर इलिमिनेशन टेक्निक असते मित्रांनो. तर आपल्याला जेंडरवरनं काय करता यायला पाहिजे बघा. भाची म्हणजे काय मित्रांनो, याचा अर्थ झाला ती व्यक्ती फिमेल आहे. कोण, यस. मग त्या यसला टार्गेट करायचं. जे कळतंय ना आपल्याला मेल किंवा फिमेल आहे त्याच्यावर टार्गेट करायचं फक्त. यस पर्यायामध्ये यसची रिलेटेड सिम्बॉल बघायचे. बघा इथं यसच्या पुढे गुणाकार आहे मित्रांनो, यसच्या पुढे प्लस आहे, यसच्या पुढे गुणिला आहे. मग जर गुणिला आला याचा अर्थ काय होतो, जर गुणाकार असेल तर भाऊ होतो. म्हणजेच मित्रांनो तर पहिला व्यक्ती भाऊ असेल, पहिला व्यक्ती भाऊ म्हणजे यस भाऊ झाला. भाऊ झाला म्हणजे काय, तो मेल झाला, फिमेल नाहीये. भाची लागण्याकरता मुलगी पाहिजे, गेला पर्याय, कॅन्सल झाला मित्रांनो. बघा मित्रांनो पुढे इथं प्लस आहे. प्लसचा अर्थ बघूया मित्रांनो. प्लस जेव्हा असतो ना तेव्हा पहिला व्यक्ती वडील म्हणजे यस हे वडील झाले या पर्टिक्युलर व्यक्तीचे. मग ते पुन्हा पुरुष झाला तो, आपल्याला ते स्त्री पाहिजे, चालणार नाही, कॅन्सल. मित्रांनो इथं परत गुणिला आहे. गुणिला आपण ऑलरेडी कॅन्सल केलं म्हणजे हा पण कॅन्सल मित्रांनो. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही.
मित्रांनो, असं तुम्ही स्मार्ट वर्क करणार, स्मार्ट स्टडी करणार तर नक्कीच आपल्याला या 15 पैकी 15 मार्क आपले मिळू शकतात. आपला स्कोर चांगला येऊ शकतो मित्रांनो कंबाईन परीक्षेला. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो अंक मालिकेवरती आहे. मित्रांनो, आयोग नेहमी ह्या टॉपिकवरती प्रयोग करत असतं आणि याच्यावरती नक्कीच मित्रांनो तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता मित्रांनो. तर ह्या प्रश्नांमध्ये मित्रांनो अडकून जाऊ नका. जर काही सेकंदात त्याचं उत्तर मिळालं तर ठीक आहे मित्रांनो, नंतर जर याचं उत्तर मिळत नसेल तर याच्यावरतीच तुमचे 2-3 मिनिटं खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. 1 मिनिटाच्या आत मॅक्झिमम हे उदाहरण सुटत असेल तर याला सोडवायचं, नाहीतर मित्रांनो याला स्किप करायचं आणि शेवटी मित्रांनो जर वेळ भेटला तर परत या प्रश्नाकडे यायचं. मित्रांनो, क्वेश्चन सिलेक्शन फार इम्पॉर्टंट असतं परीक्षांमध्ये मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये. कारण की पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग परीक्षा असते मित्रांनो. कोणत्या प्रश्नांना आपल्याला सिलेक्ट करायचंय, कोणत्या प्रश्नांना आपल्याला स्किप करता यायला पाहिजे वेळेनुसार, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच प्रिलिम एक्झाम क्रॅक करू शकता मित्रांनो. तर याला जर तुम्हाला आलं असेल तर ठीक आहे, नाहीतर स्किप केलं असतं, नंतर आपण याच्याकडे आलो असतो. परंतु याला कशा पद्धतीने सोडवायचं तर मित्रांनो ह्या प्रश्नानुसार प्रत्येकाचं लॉजिक वेगवेगळं असू शकते. या प्रश्नामध्ये काय दिलेलं बघा, 7 नंतर 9 नंतर 22 नंतर मित्रांनो 72 नंतर मित्रांनो 296 आणि नंतर प्रश्नचिन्ह आहे. पुढची संख्या कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, काय होणार आहे, इथं मला 7चा 9 झालेला दिसतोय, इथं मला 9चा 22 झालेला दिसतोय, इथं मला 72 झालेला दिसतोय. तर एक अंदाज होतो आपल्याला की गुणाकार झालेला आहे काहीतरी आणि काहीतरी ऍड झालेलं आहे. बघा 7 7 7 7 आणि अधिक 2 केलेले आहेत मित्रांनो. 7 7 अधिक 2 नंतर मित्रांनो 9 दुने 18 9 दुने 18 9चे डबल केले 18 किती वाढलेत 4 एक्स्ट्रा अजून, म्हणजे गुणीला 2 अधिक 4 केलेत मित्रांनो. पुढे बघा 22 त्रिक गुणीला 3 केले. समजा 22 त्रिक 66 मित्रांनो, 22 त्रिक 66 आणि किती वाढलेत 4 आणि 2 6 वाढलेत अधिक 6. तुम्ही जर याचा विचार केला आता ह्या लॉजिकचा, कशा प्रकारे लॉजिक वर्क करतंय मित्रांनो बघा. पहिल्याने गुणीला 1 नंतर गुणीला 2 नंतर गुणीला 3, पहिले अधिक 2 अधिक 2 4 अधिक 6. मग याचा अर्थ मित्रांनो पुढे काय होणार आहे, पुढे अशा प्रकारे होणार आहे गुणीला 4 आणि हे 2 2 वाढतायत 2 4 6 म्हणजे मित्रांनो इथं 8 आणि पुढे मित्रांनो गुणीला 5 आणि मित्रांनो अधिक 10. तर याचं लॉजिक एकदा आपल्याला समजलं म्हणजे हे मार्क आपल्याला हमखास मिळतात मित्रांनो. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 296 ला 5 ने गुणायचं आहे. 5 30 3 हातचाला 5 9 45 आणि 3 48 पैकी 8 हातचाला 4 5 दुने 10 आणि 4 5 दुने 10 आणि 4 मित्रांनो 14 आणि हे 10 मित्रांनो मिळवले तर 1490. तर याचं उत्तर आहे 1490. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे उपलब्ध आहे. तर अशा रीतीने ह्या अंक मालिकेचं लॉजिक आपण क्रॅक करू शकतो, याला सोडवता येऊ शकतं मित्रांनो. तर असे लॉजिक आपल्याला बघायला मिळू शकतात नवीन प्रकारमध्ये. तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. पुन्हा एकदा सांगतोय, या प्रश्नांमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. आलं तर बेस्ट, नाहीतर स्किप करायचं, पुढे जायचं. पुन्हा वेळ मिळाला तर पुन्हा त्या प्रश्नांकडे यायचं. पुन्हा बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, समीरने काही रक्कम एका बँकेत गुंतवणूक केली असता काही दराने, म्हणजे मित्रांनो सरळ व्याज चक्रवाढ व्याज भरता प्रश्न आहे मित्रांनो. गणितामध्ये एक तुम्हाला सांगतोय की आपल्याला लिंकेज बघायला मिळतं. तुम्हाला पर्सेंटेज शेकडेवारी हा टॉपिक क्लिअर असेल म्हणजे नफा तोटा आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज सोपं होतं. तुम्ही माझ्याकडून पर्सेंटेज शिकले मित्रांनो तर तुम्हाला कळेल की आपण तोंडी हे उदाहरणं सोडवू शकतो. बघा मित्रांनो, या उदाहरणांना सोडवताना समीरने काही रक्कम एका बँकेत गुंतवणूक केली असता त्याला काही दराने 2 वर्षात 800 रुपये सरळ व्याज मिळते आणि त्याच रकमेवर त्याच दराने चक्रवाढ व्याजाने त्याला 820 रुपये व्याज मिळते. तर 2 वर्षासाठीचा व्याजाचा दर किती असेल? 2 वर्षासाठीचा व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे, दर विचारलेला आहे मित्रांनो. तर या प्रश्नांना सोडवण्याकरता एक टेबलची ट्रिक तुम्हाला सांगतोय मित्रांनो. अशा पद्धतीचा प्रश्न आला अशा पद्धतीने पुन्हा तर काय करायचं मित्रांनो, काय म्हणतात ते 2 वर्षाकरता सरळ व्याज मित्रांनो लिहून घ्यायचं आणि चक्रवाढ व्याज मित्रांनो लक्षात घ्या काय 800 रुपये मित्रांनो 2 वर्षाचं आणि इकडे किती मित्रांनो चक्रवाढ व्याजाने 820 रुपये. मित्रांनो कशा पद्धतीने करायचं, सरळ व्याज असू द्या की चक्रवाढ व्याज असू द्या, पहिल्या वर्षाचं व्याज हे सारखंच असतं मित्रांनो. कन्सेप्ट आहे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग 800 मित्रांनो 2 वर्षामध्ये तिथं आपल्याला कळायला पाहिजे 400 पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी पण 400. तर पहिल्या वर्षी 400 सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज पण मित्रांनो 400
असेल, मग 820 पैकी 400 पहिल्या वर्षी आहे, दुसऱ्या वर्षी किती झाले? 420 झाले. मग मित्रांनो कितीची वाढ दिसते? 20 रुपयाची. कितीवर? 400 वर. मग आता रेट ऑफ इंटरेस्ट काढणं सोपं आहे. दर काढताना काय करायचं? 400 वरती 20 रुपयाची वाढ आहे, सोपं रूप द्यायचं, किंवा गुणीला 100 करूया. टक्केवारीत काढताना 2 शून्य गेली, 4 1 4 4 5 20. तर याचं उत्तर आहे 5%. याचं उत्तर आहे मित्रांनो, व्याजाचा दर येतोय 5%, पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. अशा रीतीने या टेबलच्या लॉजिकने, ट्रिकने तुम्ही हे उदाहरण अशा प्रकारचं इझिली सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया मित्रांनो. 10व्या क्रमांकाचा प्रश्न, कॅलेंडर अतिशय मस्ट IMP प्रकरणावरचा पुन्हा एकदा प्रश्न आहे मित्रांनो. कॅलेंडर अतिशय कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, अवनीचा जन्मदिवस 23 नोव्हेंबर 1990 रोजी असेल तर 15 सप्टेंबर 2006 पर्यंत अवनीचे वय किती असेल? वाटतो तो आपल्याला वयवारीवरचा, परंतु वय विचारलंय त्यांचं, परंतु कॅलेंडरचा टॉपिक आहे. तर मित्रांनो काय करायचं? जर वय विचारलं असेल, जन्मतारीख दिलेली असेल आणि ज्या तारखेपर्यंत विचारलेला आहे ती तारीख दिली असेल मित्रांनो, तर नेहमी याची मांडणी करताना आधी वर्ष लिहायचं, नंतर मित्रांनो महिना लिहायचा, नंतर मित्रांनो दिवस लिहायचा. मित्रांनो आपण वय सांगताना कशा प्रकारे सांगतो की 20 वर्ष 10 महिने 15 दिवस झाले, म्हणून मित्रांनो मांडणी अशी करायची. मग आता कोणत्या तारखेपर्यंत काढायचंय ती तारीख लिहायची. पहिल्याने आपल्याला 2006 हे वर्षापर्यंत, सप्टेंबर म्हणजे 9वा महिना मित्रांनो, आणि तारीख आहे मित्रांनो 15, आणि विचारलेलं आहे बघा काय, 23 नोव्हेंबर 1990 तिची जन्मतारीख ती खाली लिहायची. 1990 मित्रांनो, नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना मित्रांनो, आणि मित्रांनो ह्या ठिकाणी 23 नोव्हेंबर आहे, 23 तारीख आहे. तर अशा रीतीने मांडणी झाली तर आपण ह्या ठिकाणी वजाबाकी करू शकतो मित्रांनो. मग आता ह्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला कुठेच हे बघायला मिळणार नाही. लक्षात घ्या, या 15 मधून 23 वजा होणार नाही. मग आता काही विद्यार्थी मित्र ह्या ठिकाणी काय मिस्टेक करतील, 15 मधून 23 वजा होणार, मग 23 मधून 15 वजा करा, बरोबर. 8 मित्रांनो, 8 इथं वजाबाकी होणार नाही, इथं 8 येणार नाही, किंवा ऋण 8 पण येणार नाही. लक्षात घ्या. मग आता याला कशा प्रकारे करायचं सर सांगा तुम्हीच. बघा सांगतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो. हे दिवस आहेत, याला हातचाला घ्यायचा, कॅरी घ्यायचा मित्रांनो इकडे. मग आता इथं 9वा महिना चालू आहे, त्याची 15 तारीख आहे मित्रांनो, याला हातचाला लागतोय. चालू महिना आहे जो 9वा आहे, मग 9वा महिना हातचाला मिळणार नाही. त्याच्या आधी 8वा महिना संपला होता, जो रिसेंटली जो संपलेला आहे तो महिना तिकडे हातचाला जाईल. मग इकडनं 1 गेला म्हणजे 1 महिना जातोय. मग तो महिना कोणता जातोय? याच्या आधीचा ऑगस्ट महिना. मग त्याचे दिवस घ्यायचे, दिवसामध्ये रूपांतर करायचं. लक्षात घ्या मित्रांनो. तर ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो हे माहिती पाहिजे. 31 दिवसांचा असतो. तर त्या ठिकाणी आपण त्याचे 31 इकडे मिळवले, 15 आणि हे 31 मित्रांनो 46 होतील. 46 मधून 23 गेले, 23 राहिले, बरोबर. तर इकडे आता 8च राहिलेत. मग या 8 मधून 11 जाणार नाहीत मित्रांनो. पुन्हा एकदा इथून हातचाला घ्यायचं. मग इकडनं आता हातचाला घेताना 1 जाईल, 1 वर्ष जाईल. 1 वर्ष महिन्यांमध्ये करायचे. किती महिने झाले? 1 वर्ष म्हणजे 12 महिने मित्रांनो. मग लक्षात घ्या, इकडे 12 महिने झाले. मग 12 आणि 8 20, 20 मधून 11 गेले. अशा प्रकारे करायचं मित्रांनो. 20 मधून 11 गेले, 9 महिने मित्रांनो. लक्षात घ्या, आता 2006ला 1 तिकडे गेला होता, मग आपण हिशोब 2005 पर्यंतच करायचा मित्रांनो. 1990 वजा करायचा आहे 2005 मधून. 10 आणि ते 5 15. तर याचं उत्तर आहे 15 वर्ष 9 महिने 23 दिवस. 15 वर्ष 9 महिने 23 दिवस. 15 वर्ष 9 महिने 23 दिवस. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. अतिशय परफेक्ट याचं हे उत्तर आहे. तुम्हाला एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरतायची गरज पडते तेव्हा आपल्याला वय कॅल्क्युलेट करावं लागतं मित्रांनो. तशा संदर्भाचा आपल्याला वय कॅल्क्युलेट करायची गरज पडली, तुम्हाला हे माहिती पाहिजे, व्यावहारिक आहे. सो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रश्नही आला, तुम्हाला वय काढता यायला पाहिजे मित्रांनो, तारखेवरून, दिलेल्या तारखेवरून. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे. एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. त्याने जर स्वतःची गती ताशी 6 किलोमीटर इतकी केली तर 7 मिनिटे लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कामाच्या ठिकाणी यातील अंतर किलोमीटर मध्ये निवडा. मित्रांनो अंतर, वेग, वेळ या प्रकरणावरचा प्रश्न आहे.
अंतर वेग वेळ या प्रकरणाचा प्रश्न आहे मित्रांनो. कन्सेप्च्युअली ह्या टॉपिकला जर तुम्ही क्लिअर केला या ठिकाणी रेशोच्या टेक्निक कामात येतात, रेशोचे कन्सेप्ट कामात येतात मित्रांनो. तर आपण बघूया कशा रीतीने आपण याला सोल्व्ह करू शकतो. मित्रांनो काय करायचंय, ताशी 5 किलोमीटर पहिला वेग दिलेला आहे, ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर स्वतःची गती ताशी 6 किलोमीटर ती केली नंतर वाढवली तर मित्रांनो पहिल्याने स्पीड बद्दल बोलले ते वेगाबद्दल तर त्याचा रेशो घ्यायचा 5/6 त्याचं सोपं रूप होऊन जाईल. काही राहिलं असतं तर 50-60 राहिलं असतं, सोपं रूप दिलं असतं 5/6 आलं असतं. मित्रांनो स्पीड आणि टाइम म्हणजे वेळ आणि वेग ही एकमेकांना व्यस्त प्रमाणात असतात म्हणून गुणोत्तर व्यस्त करायचं. इकडे 6 आणि इकडे 5 लिहितो, गुणाकार व्यस्त केलं. आता हे वेळेचं गुणोत्तर झालं. बघा मित्रांनो काय म्हणतात ते, जर 5च्या वेगाने गेला तर 3 मिनिटे उशिरा, म्हणजे मित्रांनो याचा अर्थ काय, जर त्याचा 10चा वेळ होता तर 3 मिनिटे उशिरा म्हणजे 10 वाजून 3 मिनिटाला पोहोचतो. आणि जर ताशी 6च्या स्पीडने गेला तर 7 मिनिटे लवकर, म्हणजे मित्रांनो तो 9:53लाच पोहोचतो. मित्रांनो 9:53लाच तो पोहोचतो. म्हणजे बघा यातला गॅप कितीचा आहे, हे 7 आणि 3 मिनिटे 10 मिनिटाचा गॅप आहे. किती मिनिटाचा गॅप मित्रांनो, 10 मिनिटाचा गॅप आहे. मी तर लक्षात घ्या गुणोत्तराचा कन्सेप्ट कसा वर्क करतो या ठिकाणी हे समजून घ्या मित्रांनो. 6 आणि 5चा फरक घ्या, एक भाग, मग त्या एका भागासोबत याची तुलना करायची या फरकाची 10ची, बरोबर. एका भागासोबत 10 मिनिटाची तुलना करायची मित्रांनो. समजा 2 भाग आले असते तर 10 मिनिट घेतले असते, एक भाग 5 मिनिट आले असते, पण इथं फरक मला एक भाग मिळतोय, एक भाग 10 मिनिट मित्रांनो. लक्षात घ्या तर आपल्याला अशा प्रकारे कळतंय की हे 10 ने याला गुणलं तर पहिल्या ठिकाणी याला 60 मिनिटे लागतात, इथं 10 ने याला गुणलं तर याला 50 मिनिटे लागतात. मित्रांनो आता हा वेळ निघाला, आपल्याला काय काढायचंय, अंतर काढायचंय. अंतर काढताना मित्रांनो तुम्ही इकडचं स्पीड घ्या. अंतर कसं काढतो आपण, अंतर काढताना आपल्याला स्पीड इंटू टाइम करावा लागतो, वेग आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. एकच फॉर्म्युला आहे मित्रांनो, अंतर बरोबर ST. लक्षात ठेवा मित्रांनो. तर लक्षात ठेवा तर अंतर बरोबर ST, स्पीड आणि टाइम 5 गुणिले 60 केलं, परंतु हे मिनिटामध्ये तासामध्ये करताना परत 60 ने भाग द्यावा लागेल, 60 कॅन्सल तर 5 किलोमीटर. मित्रांनो 6 गुणिला जर तुम्ही हे 50 केलं भागीला 60 करावं लागेल, 0 कॅन्सल, 6 कॅन्सल, परत 5 किलोमीटर. मित्रांनो तुम्ही दोघी पैकी कोणत्याही साईडचं स्पीड आणि कोणत्याही त्या साईडचं वेळ वापरून हे उदाहरण सोडवू शकतात. ही याला अतिशय बेस्ट टेक्निक आहे मित्रांनो रेशोच्या पद्धतीने. त्याचं उत्तर आहे 5 मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये ते आपल्याला दिलेलं आहे. मी परत रिपीट करतोय, पहिल्याने 5/6 होता त्याला 6ला 5 करून टाकलं, मनात केलं एक भाग बरोबर 10 मिनिटे, तर 10 मिनिटे आलं ना एक भाग, तर 10 × 60 इथे लिहून टाकले, गुणिला 5 केले, भागीला 60 केलं, 60 कॅन्सल, 5 किलोमीटर. बस ही स्टेप तुम्हाला वापरता यायला पाहिजे. प्रॅक्टिसने होऊ शकतं, सोपं आहे मित्रांनो. गणित आपल्याला प्रॅक्टिसने सोपं करता येतं. कन्सेप्ट क्लिअर असले की आपण प्रॅक्टिसला सोपं करू शकतो अतिशय इझिली. ज्या ठिकाणी एक्स मानून वगैरे हे उदाहरणं सोडवून दिली जातात त्याला सोडून त्या ट्रॅडिशनल पद्धतींना आपण मागे सोडून आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे. स्मार्टली स्टडीज आपल्याला प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक करून देऊ शकतो मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 9चा घातांक दिलेला आहे मित्रांनो 373. 9चा घातांक दिलेला आहे मित्रांनो 373 असेल तर उत्तरात एकक स्थानी कोणता अंक येईल. मित्रांनो एकक स्थानाचा अंक शोधणे असा हा टॉपिक आहे. याला म्हटलं तर मित्रांनो सायक्लिसिटी ऑफ युनिट डिजिट. सायक्लिसिटी ऑफ युनिट डिजिट मित्रांनो बऱ्याच क्लासेसमध्ये हा टॉपिक शिकवला जात नाही आणि आता आयोग याच्यावरती प्रश्न विचारतोय. सरळ सेवा TCS IBPS पॅटर्नचा प्रश्न बघा याच्यावरती प्रश्न येतोय आणि आयोगही यामध्ये प्रयोग करू शकतो असा माझा अंदाज आहे. आणि जर अशा पद्धतीने प्रश्न आला तर नक्की तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही याच्यावरती विचार केला असेल तर काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की आपल्याला 9चा 373 वेळा घातांक करायचा आहे म्हणजे आपल्याला वेळ फार लागणार आहे. 9 गुणिला 9 गुणिला 9 373 वेळा करत बसले तर किती वेळ लागेल, तिथं पेपरचा वेळ पूर्ण पडेल आपल्याला. सो हे बरेच जण सोडून दिल्या प्रश्नाला, परंतु मित्रांनो सोपा प्रश्न आहे. आपल्याला जर त्या एकक स्थानच्या अंकाचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर काही सेकंदात हे प्रॉब्लेम सुटेल. एकदा 2011ला विचारला होता प्रश्न 6चा 514वा घातांक किती.
तर हाही प्रश्न तेव्हा त्यांनी सोडून दिला मित्रांनो. पण याचं लक्षात ठेवा, 6चा किती वेळा घातांक केला, 6चा वर्ग 36, 6चा घन 216, एकक स्थानी नेहमी 6 येतो. कितीही पॉवर घ्या 6ची, एकक स्थानी 6 येतो मित्रांनो. 5चं पण तसंच आहे, 1चं पण त्याचप्रमाणे मित्रांनो, परंतु इथे विचारलेलं आहे 9 साठी. मग 9 बद्दल आपण विचार करूया. 9चा पहिला घात बघा मित्रांनो काय होतो, 9 होतो. 9चा वर्ग बघा मित्रांनो काय होतो, 81 होतो. तुम्ही जर 9चा घन केला मित्रांनो, 9चा घन केला तर 729 होतो मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही 9चा परत चौथा घात करायला जाणार मित्रांनो, 9ने याला गुणाल तर परत एकच स्थानी 1 येतं. मग बघा 9 1 9 1 अशा प्रकारे सायकल चालू असते. परत तुम्ही किती पुढे गेले मित्रांनो, 9 1 9 1 अशा पद्धतीने आपल्याला सायकल मिळते. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं, 9चा घातांक 1 असताना 9, 9चा घातांक 3 असताना 9, 9चा घातांक 2 असताना 1, 9चा घातांक 4 असताना 1. म्हणजे जेव्हा इवन घातांक आहे 9चा तेव्हा उत्तर 1, जेव्हा ऑड घातांक आहे 9चा तेव्हा उत्तर 9 मित्रांनो. मग बघा 373 म्हणजे काय, घातांक कसा आहे, विषम आहे. विषम असेल तर 9चा पहिला घात केला, 9चा पहिला घात केला, उत्तर 9 मित्रांनो. त्याचं उत्तर आहे 9. याचं उत्तर आहे मित्रांनो 9. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने विचार करायचा, अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायचे. किंवा मित्रांनो तुम्ही 2ने भाग देऊनही करू शकतात, परंतु हे ऑड आणि इव्हनच्या कन्सेप्टने आपण लवकर सोडू शकतो. सम पॉवर आली इथे 9च्या घातांकात सम पॉवर असेल मित्रांनो तर वर्ग करायचा 9चा, 81चा 1 एकक स्थानी. जर 9चा घातांक आपल्याला विषम दिसेल तर 9चा पहिला घातांक 9 म्हणजे एकक स्थानी 9 जाईल, तर याचं उत्तर असेल 9 मित्रांनो. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आला त्याला सोडू नका, त्याला सोडवा मित्रांनो, 1 मार्क मिळवा हक्काचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, अनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे मित्रांनो. गृहीतके काही वाक्य दिलेले असतात, त्यावरून आपल्याला अंदाज घ्यायचा असतो. असे प्रश्न आयोग विचारतंय सध्या. तशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी या सेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यवस्थापकास सांगितले कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे. मित्रांनो कार्यालयात जर आपल्याला वक्तशीरपणा आणायचा असेल तर त्यासाठी आपण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून वाहन भत्ता दिला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. मग मित्रांनो गृहीतक, याच्यावरनं आपल्याला गृहीतक काय काढता येतं ते आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत, अ आणि ब. वाहन भत्ता वक्तशीरपणा आणण्यास मदत करू शकणार नाही असं आपल्याला कळतंय का या ठिकाणी, एवढं परफेक्ट ते वाटत नाही. पुढे बघा, शिस्त व पारितोषिक नेहमी एकमेकांसोबत असायला पाहिजे. बरोबर मित्रांनो, कोणतीही संस्था असू द्या वर्क करणारी, त्यामध्ये जर आपण एक शिस्त डिसिप्लिन ठेवली तर त्याला आपण प्रोत्साहनासाठी पारितोषिक त्याला एक सोबत ठेवू शकतो. हे आपल्याला ह्या वाक्यावरून कळतंय मित्रांनो. तर ब हे या ठिकाणी निघतंय. तर आता आपण जर वाचलं तर फक्त गृहीतक ब सूचित केले आहे, फक्त गृहीतक ब सूचित केले आहे, याच्यावरून असा आपल्याला अंदाज येतोय मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा मित्रांनो, खाली काही अक्षर त्याचे कोड वापरण्यासाठी अटी दिलेल्या आहेत. मग हा टेबल आहे, इथं अक्षरं दिलेली आहेत मित्रांनो, अक्षरं दिलेली त्या ठिकाणी. नंतर खाली चिन्हांची कोड दिलेली आहेत, अक्षरं आणि चिन्हांची कोड दिली, म्हणजे बी साठी 7, एम साठी पर्सेंटेज, के साठी 5 असे आपल्याला दिलेले आहेत. आणि खाली काही अटी दिलीत मित्रांनो. जर पहिले अक्षर स्वर आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर दोघांनाही स्वराच्या कोडने कोडबद्ध करायचे आहे. मित्रांनो स्वर तुम्हाला माहिती पाहिजे, इंग्लिश मधले कोणते आहेत ते ए, ई, आय, ओ आणि यू असे 5 स्वर आहेत. बाकीचे जे राहतात ते मित्रांनो व्यंजन आहेत, कन्सोनंट आहेत, असं आपण इथे लक्षात ठेवू शकतो. जर लक्षात ठेवा मित्रांनो, तर पहिले अक्षर व्यंजन आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर त्याचे कोड परस्पर बदलायचे आहे. आता पहिले आपण काय दिलं बघा, अक्षर समूह कोणता दिलाय इथं बघा मित्रांनो. पहिलं आणि शेवटचं अक्षर बघायचं, पहिलं अक्षर आर आहे, शेवटचं अक्षर यप आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं आर आणि यप म्हणजे दोघी व्यंजन आहेत, दोघी स्वर नाही आहेत. मग दोघी व्यंजनांची अट बघा काय म्हणतात ते, पहिले आणि शेवटचे अशी दोन्ही अक्षरे व्यंजन असतील तर दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करायचे आहे, शेवटच्या अक्षराच्या कोडने. मग शेवटचा अक्षर बघा यप, यपचा कोड टेबलमध्ये बघायचा, यपचा कोड हॅश आहे. म्हणजे मित्रांनो आरला आणि यपला बघा मी इथं लिहून घेतोय, हे आर
नंतर एन, नंतर मित्रांनो डब्ल्यू, नंतर डी, ई आणि एफ. आरला पण एफला पण एफचा कोड काय आहे, एफचा कोड हॅश आहे. इथं पण हॅश यायला पाहिजे आणि पहिल्याला पण हॅश यायला पाहिजे. मग असा पर्याय बघायचा मित्रांनो की दोघं स्टार्टिंगला पण आणि एंडिंगला हॅश पाहिजे. मित्रांनो जर बघितलं आपण हा पर्याय कॅन्सल, हा पर्याय कॅन्सल, या दोघांमध्ये येणार आहे. एन साठी मित्रांनो, एन साठी जे आहे ते इथून वापरायचं. आता एन बघा, एन साठी @, एन साठी @. ई साठी मित्रांनो, ई साठी जर आपण बघितलं 8, ई साठी 8. नंतर बघितलं आपण या ठिकाणी सर्च केलं मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला हॅश नंतर @ इथं 8 इथं मिळतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं कोडिंग होणार आहे. अशा रीतीने हे सिंपल असतात. फक्त वाटतात हे मोठे प्रश्न, वाचण्यामध्ये आपला वेळ घेतात, परंतु हे प्रश्न आपल्याला मार्क देऊन जातात मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न मित्रांनो गणितावरती आहे, क्षेत्रफळाबद्दल आणि पर्सेंटेज या टॉपिकवरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. एका आयताची लांबी 20% ने वाढवली व रुंदी 10% ने वाढवली तर क्षेत्रफळात होणारी वाढ किती? मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे एरिया बरोबर लेंथ इंटू ब्रीथ, एरिया बरोबर लेंथ इंटू ब्रीथ. मित्रांनो जर तुम्ही शेकडेवारीचा अभ्यास केला असेल, अपूर्णांकावरती भर दिला असेल मित्रांनो, अतिशय फार छान कन्सेप्ट आहे यांचा शेकडेवारीचा. जेव्हा तुम्ही डिटेल कोर्स आपला कराल तेव्हा शेकडेवारी शिकताना तुम्हाला फार इंटरेस्ट येईल आणि त्याच्याने तुम्ही मित्रांनो पुढचे सर्व टॉपिक सोपे करू शकतात. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा. मित्रांनो काय म्हणतात ते 20% म्हणजे याला 1/5 म्हटलं जातं मित्रांनो अपूर्णांकात. याला मित्रांनो 1/10 म्हटलं जातं. वाढवला म्हणजे 5 वरती 1 वाढवला, इथं 6/5 लिहायचा. गुणीला मित्रांनो 10% ने वाढवली म्हणजे 10 वरती 1 वाढवला मित्रांनो. तर याला सोपं रूप देताना मित्रांनो 11 × 66 आणि या ठिकाणी 5 × 10 50 मित्रांनो. जर आपल्याला एरिया मधली वाढ काढायची असेल तर काय कळतंय, वाढ कितीची कळतंय मित्रांनो, इथं कळतंय मित्रांनो 50 वरती आपल्याला इथं 16 वाढलेले आहेत. इथं आपण सोपं रूप देऊया, या गुणीला 100 करू टक्क्याने आणताना 50 × 1 = 50, 50 × 2 = 100, 16 × 2 = 32% ने याचा नफा क्षेत्रफळ वाढलेला आहे 32%. 32% पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. याला फॉर्म्युलाने पण करू शकतो मित्रांनो. आपण फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येतो आपल्याला. तो फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, A + B + A × B / 100. पहिल्याने वाढ आहे 20% अधिक दुसरी पण वाढ आहे 10%. घट असेल तर ऋण लिहायचा, वाढ असेल तर प्लस लिहायचा. अधिक मित्रांनो 20 × 10 A आणि B लिहून टाकला / 100. 0 0 0 कॅन्सल. बघा मित्रांनो 20 आणि 10 30, बे एक बे म्हणजेच मित्रांनो पुन्हा 32%. तर ह्या ट्रिकने, या कन्सेप्टने पण तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येतो मित्रांनो. अशा रीतीने मित्रांनो फार इम्पॉर्टंट 15 प्रश्न मी या सेटमध्ये तुम्हाला दिलेली होती. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आपण लवकरच भेटूया पुढील एक्सपेक्टेड, प्रिडिक्टेड आणि अतिसंभाव्य प्रश्न संचासह मित्रांनो. धन्यवाद. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो.